बाकी दडलं बापाचं नाव वजा वजा बापाचं नाव मुलस्ता मुलाचं नाव मुला नाव अरे या पाटा कोणात तू आलास काम धंदा व्यवसाय माझा व्यवसाय भरपूर ढोर लागते ही 2 शिंगाचो गाई 1.5 शिंगाचो गाई 4 पायाचो 3.5 पायाचो लहान मोठे खूप अरे वा जबाबदार म्हणून जबाबदार म्हणून काय रे एवढी मोठी जबाबदारी घेऊन आता तुझी उंची कमी होत चालली आहे तुम्ही कसा वाढता ती बरोबर वाढता मी पहिलो ताडा माडासारखं उंच झाडासारखं होतोय ही जबाबदारी घेऊन आता इतकं खाली आणि अशी जबाबदारी घ्यायचं तर काही दिवसांनी मी येतो जबाबदारी घेऊन सोडतोय ना जबाबदारी अरे कशासाठी म्हणून इथं आलास योग कोणतरी कैपती 2 वर्षी गेलो आला माझ्या लक्षात तुझ्या असंख्य गायी आहे आणि त्याच्यातल्या काही गायी चोरीला गेल्या आणि त्या चोराला हुडकण्यासाठी म्हणून या बाजार भवनात बरोबर काय हिम्मत गाई चोरीची चोर जर गाई चोर गेलो चोरदार शिंगा गायची पुढे इकडे रेल काय काही नाही चोरी एकदा चोर आणि चोर तो गेलो आणि राजाच्या चरवात घेऊन पळालो त्या चोरा करतोय हातात निघतो गावाची हाडा पडून कपाळ पडून काय रे राजाची कन्या चोरीला गेली आहे नाव काय म्हणालास तिचं नावाचीच तर मोठी गडबड घोटाळा तिचं नाव उद्या होती नाही उद्या होती उद्या होती का उद्या होती उद्या होती म्हणजे आज नव्हती उद्या होती काय उद्या होती आणि जानाला चोरून आणली आहे त्याचं नाव या मुलाचं नाव आहे गमतीदार चोराचं त्या अनाथाचं नाव कुंपाण हा तेरा माझ्याबद्दल काहीतरी बोलतो माझ्या नावाशी वेगळा दुसरं नाव घेतोय होय निश्चितच अरे जागा मिळेल तिथे तंगडीवर करणार ज्या चोराला तू शोधतोय तो चोर दुसरा तिसरा कोणी नसून स्वतः हा मी आहे आमच्याकडे एकदा सोडून 10 वेळा चोरी केल्या तरी तो चोर मी नुईच नाम सांगतो तुझ्या काय वाटतं तुझ्या सांगतो तो चोर देऊ ना मुदावती दिली नाही तर काय करशील
राजकर्त्याला सहाय्य करण्याच्या उद्देशाने आलोय. अरे वा, अरे शाबास. राजाची वस्तू दे, वस्तू म्हणजे व्यक्ती दे म्हणतो. तू जबाबदारी फार मोठी घेतली आहे. अरे जबाबदारी घेऊन घेऊन त्यांची उंची कमी झाली. तेवढाच राहिला. हो बरोबर आहे. मी जास्त जबाबदारी कधी घेत नाही. गोपाळा, गोपाळा लक्षात ठेव. गोपाळा तुला झोपाळा करी. झोपाळा करी. तुला झोपाळ्यात खेळवी. काही महिलांच्या मलमूत्रात हात धरवत नाही. तुम्ही
शांत स्वभावाने तुला सांगतोय ऐकलं असतं ठीक नसेल तर मी असा माणूस आहे तुझी माझी पडली आहे काय लावीन तर तुझी वाट आणि टाकीन तुला स्वर्गाची वाट हे समजलं
दिशाना पसरे रजनी काशी दिशाना पसरे रजनी अभागिरीच्या जीवनी काशी दिशाना पसरे काशी दिशाना पसरे विविध अर्थाच्या विविध स्वप्न माझ्या अंतराच्या ठिकाणी जतन करण्यासाठी तयार झाले पण क्षणार्धात या सर्व स्वप्नांचे जणूच्या कोळसे झाले जणू आकाश पाठ पाटल्याचा भास अंतराच्या ठिकाणी ठपकून दिलं आता कुठं जावं काहीच कळत नाही या अंधारात चाचपडत झालं 4 दिवसाच्या आत मला कोंबून ठेवलं माझी गाडीच बरं होत्या माझी तर आरोग्य तर बरं झालं आरोग्य महाप्रसाद केला हे काय करणार काय देण्याच्या भिंती आहे जिथं जाऊ तिथं भिंत उभी आहे मला जाऊ द्या ना तिकडे म्हटलं जाऊ द्या ना पण माझे आता वाचलंय तिथं मी काय करू मी तुमचा अपराध केला नाही मी कोणाच्या भानगडीत नाही अपराध कशासाठी मी जातोय पण कुणी सांगणार नाही मी माझ्या बाबतीत आता काही केलं खरं तर चालतंय जास्त रडणं बरं नव्हे जास्त रडत राहिले त्यांत म्हणे दुःख बळावत राहत म्हणून दुःख कमी करायला सुखाचा मार्ग पाहायला मी माझं नाव बाप्पा इथं चुकून आलो मार खाल्ला इथं आणखी काहीच तरी शिकलं पाहिजे मला मारमार मारिलं मला मारमार मारिलं राजकर्त्याला सहाय्य करण्याच्या उद्देशाने आलो होतो राजकर्त्याच्या कन्येला वाचवी म्हणून प्रतिज्ञा करून आलो पण मी जळकून पडलो मला खाली मला वाचविण्यासाठी राजकर्त्याची कन्या ती तुम्ही हळूहळू आता जागा सोडा जागा सोडा हळूहळू काढता पाहिजे
आनंदी आनंद कडे इकडे तिकडे काळ्या कुट्ट अंधकारात उजेडात येत चाललेलं पहिलंच तुझं प्रेम प्रकरण. तुम्हीच म्हणाला दुःखात सुद्धा हसत राहा. गुरुनं सांगितलं आहे त्याप्रमाणे शिष्यानं ऐकलं पाहिजे. आमचे शब्द प्रमाण मानले माझे गुरु आहात. पण मीही माझे शब्द प्रमाण मानतोय. तुझ्या संकट काही येईल म्हटलं होतं. हो हे मात्र विचार काय तुझा इथंच राहणार की येणार? तुमच्या समयात कारागृहाच्या ठिकाणी राहायचंय का? म्हणजे हे प्रेम करत थांबणार का? इथं माठावा लागतो. होय काय? मग ठीक आहे. ज्या कुंभोजनं आपल्याला कैद करून ठेवलंय तो सामान्य नव्हे. दिसतोय त्याचा जो विश्वकर्मा देवतेकरवी प्राप्त झालेलं सौनंद नावाचं मुसळ आहे. ते मुसळ त्याच्याजवळ आहे तोपर्यंत तो बलशाली आहे. त्याला एक गोष्ट माहित नाही की त्या मुसळाला एखाद्या स्त्रीचा हस्तस्पर्श झाला तर ते मुसळ तेजहीन ठरणार आणि मुसळ धारण करणारा बलहीन ठरणार आहे. आणि म्हणून त्याच्या मुसळाला तू हस्तस्पर्श करायला हवा. ज्याप्रमाणे राजकर्त्यांना अदृश्य स्वरूपाने या कारागृहात मी आणलं त्याचप्रमाणे तुम्हाला सगळ्यांना घेऊन त्याच्यापर्यंत जाईल. तिथं तो शयनगृहात शयन करत असेल तेव्हा तू दुसरा हात लावायचा. वेळ काय
काला झाला तर ते तेजहीन आणि धारण करणारा बलहीन. तू झोपला होतास, मुसळाला हिनं हात लावला. घडलं काय? तुझं सगळं मुसळ केला. जबाबदार आहे. जबाबदार आहे. तुझ्या पातावर आलं माझ्या लक्षात. तुझे डोळे चांगले नाही. कारण हिच्या केसात चुंगीच्या फुलांचे गजरे मला बोलताय. लक्षात ठेव. नाही, तुला तसा मारणार. तुला तसा मारणार नाही. तुला मारेन तर केव्हा? उजव्या डावा घुसला. कोण घुसलाय? डाव्या उजवा घुसला. काय? तो प्रथमता व्यवस्थित करतो आणि नंतरच तुला मारतो. मग तुला हार घालतो. डाव्यात उजवा, उजव्यात अरे काय Hello.